सागर चौक, गोरीगंधारी फाटा, डोंगलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबट टाकळी, नवगाव, तुळजापूर, वरवाळी, आपेगाव, माऊलींचं, पैठण मध्ये एक आगरनांदर पण आहे, उचेगाव पण आहे मध्ये. त्या फाट्यावरून आपण पैठणला जातोय. पैठणहून पाटेगाव, गोठण मार्गे, गोठणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आपण पुढं वडुले, मळेगाव, सानंदगाव, डोंगरगाव फाटा, तिथून पुढे मिरीमाका. त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातोय, जिल्हा अहिल्यानगरच. तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे पुढं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय, की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं. त्या निप्ती चौकातून पुढं आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो. 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय. चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातो. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होते मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत. हा झाला आपला एकूण मार्ग. पहिला जो रूट होता आपला तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाही, तर ती घाट इतका अवघड आहे. आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांनी तो घाट बघितला. प्रचंड घाट तो अवघड आहे, 10 फुटावर सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड आहे. एखादी गाडी जर पंक्चर झाली तर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला, पुण्यात गाडी बिघडली, तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत, कारण तिथं 10 फुटाचा 5 फुटाचा सुद्धा एवढ्या ठिकाणी तिथं पीएस नाही आहे कसलाच. म्हणून पोरांचे खूप हाल होऊ शकतात पोरांचे, आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही. आमचा उद्देश असा आहे की कुठून का जाईल, आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे, मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे. त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाही आहे आणि असण्याचं काय कारण पण. त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणाचा ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं. मुंबईत हजारो रस्ते, त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल. आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला न्यायासाठी जायचं, कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही. हा झाला आपला फायनल मार्ग. आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही, तर आपण चाकण मार्गे जातोय, सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं. आणि तसं पाहिलं आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याचं काय विशेष नाही. कुणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथे आलं अशी माहिती मिळाली, त्यामुळे लोक जाणार आहे. तर झाला एक मार्ग. दुसरा विषय हे मागण्याचा. या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत, आणि इथून पाठीमागे सुद्धा आम्ही राहिलेलो आहे. आमची प्रमुख मागणी मराठा आणि कुणबी एक आहे, हा अध्यादेश हजार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावर अभ्यास चालला, ऐकून घेणार नाही, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही काही कारण सांगितलं की आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याचं कारण असं की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास करून तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाही. त्याचं कारण पण तसंच आहे,
जर आमच्या नोंदी सापडल्या तर ती आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाही मराठ्यांचे तीनही गॅजेट लागू का केलं म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅजेट पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीचं आहे, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी. आमचा जर